नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील काही दिवसात पावसामुळे वातावरण थंड झालंय आणि मिरची पिकाला किंवा वाढीसाठी लागणाऱ्या पोषक वातावरणाची निर्मिती सध्या झालेली आहे। तर जर पोषक वातावरणाची निर्मिती झाली असेल तर मिरची पिकाची वाढ झपाट्याने होणार असेल तर याच्यासाठी अन्न घटकांची जी गरज आहे ती मिरची पिकाला भासणार आहे। यात तुमचं मुख्य अन्न घटकांसोबत दुय्यम आणि सूक्ष्म अन्न घटकांची गरज भासणार आहे, कारण की जर पिकाची वाढ होत असते त्यात तुमचा नॉर्मली शेंडा हा वाढत असतो। तर यासाठी तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला सेल डिव्हिजन बघायला भेटतं आणि सेल डिव्हिजन होत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कॅल्शियमची गरज भासणार, कारण की एकाच्या दोन, दोनाच्या चार ज्यावेळेस पेशींचं विभाजन होतं तर त्यावेळेस तुम्हाला कॅल्शियम या अन्नद्रव्यांची गरज जी आहे ती निर्माण होत असते। त्यासोबत तुम्हाला काही फोटोसिंथेसिसची क्रिया असेल, रेस्पिरेशनची क्रिया असेल किंवा इतर काही चयापचयाच्या क्रिया असतील, यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज भासत असते। तर हे अन्न घटक तुम्हाला मिरची या पिकाला देणं गरजेचं आहे। तुम्ही म्हणाल यात काय दिलं पाहिजे, कारण की बाजारात भरपूर वॉटर सोल्युबल खतं मिळतात। तर यात एक फेमस प्रोडक्ट आहे, तो आहे तुमचा अल्बर्ट सोल्युशन, ज्यात तुम्हाला NPKच्या सोबत कॅल्शियम 13% दिलं आहे। त्याच्यात तुम्हाला मॅग्नेशियम आणि सल्फरची मात्रा त्यामध्ये आहे आणि यासोबत तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्य दिलेली आहे। म्हणून जर तुम्ही बाजारात गेले तर तुम्हाला NPKचा ग्रेड वेगळा घ्यावा लागतो, कॅल्शियम वेगळा घ्यावा लागतो, मायक्रोन्यूट्रन वेगळे घ्यावे लागतात। तर असं न करता अल्बर्ट सोल्युशन यासाठी एकमेव पर्याय आहे, कारण की याच्यात तुम्हाला तिघं दिलेली आहेत, म्हणजे तुम्हाला NPKचेही ग्रेड आहेत त्याच्यात तुम्हाला दुय्यम अन्न घटकही बघायला भेटतील आणि सूक्ष्म अन्नद्रव्यही यामध्ये बघायला मिळणार आहेत। तर या अवस्थेत जे तुमचे मागील खतांचे डोस थांबलेले होते, आता तुम्ही खतांचे डोस देण्याचे नियोजन करत असाल तर त्यात तुम्हाला अल्बर्ट सोल्युशन हा उत्तम पर्याय बघायला मिळणार आहे। तर ते तुम्ही एकरी 4 किलो प्रमाणे, म्हणजे जर तुमचं मिरची पीक 15 ते 20 दिवसाचं असेल तर त्यावेळेस तुम्ही 3 किलो देणं सफिशियंट आहे। पण जर मिरचीचं पीक हे तुमचं एका महिन्याच्या पलीकडे गेलंय, काही ठिकाणी पीक तुम्हाला फ्लावरिंगला बघायला भेटते, तर फ्लावर सेटिंगसाठी किंवा अजून दुसऱ्या गोष्टींसाठी अन्न घटकांची जास्त प्रकारात डिमांड होते, तर त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी ते 4 किलो द्यावं, अशी मी शेतकरी बांधवांना विनंती करतो। धन्यवाद।